स्वागत करतोय, कारण मी या विभागामध्ये नौका आहे, त्यामुळे मला नाव माहिती नाहीये, पण आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक जर आले असतील तर आपण या व्यासपीठावर, ही आपली स्पर्धा आहे. घेऊन चलतो मैदानाकडे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनायक, शॉर्ट पिच चेंडू, परंतु दिशाहीन गोलंदाजी. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीला सुरुवात करतो विनायक गोरे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आयकॉन खेळाडू सुद्धा याच मैदानावर खेळला मेचकरवाडी संघाकडनं, परंतु त्या ठिकाणी पराभूत झाला होता. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळत आहे. झेल होता या ठिकाणी, परंतु झेल घेता आला नाही. मी म्हणेन प्रशांत पवारचा या ठिकाणी झेल सोडलाय. ज्या प्रशांतकडे क्रिकेट ठासून भरलाय त्या प्रशांतचा झेल मात्र येणाऱ्या काळात आपल्याला महागडा ठरू शकेल, कारण पहिल्या चेंडूवर संधी होती, पहिला चेंडू अवंतर फेकला, त्याच्यानंतर मात्र 6 धावा मिळाल्या या एकता मोहपाडा संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा आणि वैयक्तिक विचार केला तर 6 धावेनं अकाउंट ओपन केला. श्री गणेशा केला प्रशांत पवारनं. पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला जातो विनायकच्या. संधी होती या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला, परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये, कारण अतिशय चांगला झेल टिपता आला असता, कारण क्षेत्ररक्षक थोडं कुठेतरी त्याचं डगमगलं, त्यामुळे मात्र हा झेल सरळ 6 धावेमध्ये रूपांतरित झाला. सामना स्पीडअप करायचा आहे, कारण अजूनही आपल्याला आजच्या दिवसातला मेगा फायनलचा दिवस आहे. या दिवसातला अजून एक सामना खेळवायचा आहे, त्याच्यानंतर मात्र सुपर 4 चालू होईल. इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाहीये, कारण माहित आहे विकेट खूप महत्वाची आहे. शुभम नाईक आणि प्रशांत पवार या 2 फलंदाजांची सुरुवात आक्रमक केली, त्याच्यानंतर मात्र सावध पवित्र दाखवला. हीच तर मोठी खेळाडूची ओळख असते. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान, ही खरी ओळख असते या मोठ्या फलंदाजाची. इथे मात्र बॅटची कडा लॉंग फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पडतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची मात्र शर्यत लागली होती, त्या चेंडू जिंकला आणि 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. शुभमच्या बॅट मधून निघालेला हा पहिला मोठा फटका. 3 चेंडू 12 धावा, म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी मात्र धावा जमावल्यात. हलक्या हाताने प्लेसमेंट पाहायला मिळाला कव्हर रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 4 चेंडूंचा वाजवी खेळ संपला. निश्चितच सामना 3 षटकांचा आहे. एका षटकाचा मात्र पॉवर प्ले 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात आणि इथे मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न ही जोडी करताना पाहतोय. आणि अजून एक मोठा फटका प्रशांतच्या बॅटमधून. ज्या प्रशांतचा झेल सोडला त्याच्यानंतर मात्र प्रशांतच्या बॅटमधून मोठे फटके येण्यास सुरुवात झाली. चौकार आलाय, चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय विनायक गोरे. सतरा धावा धावफलकावर लावला गेला. 17चा खतरा या ठिकाणी करता आला नाहीये. एक षटक संपलं. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 17 धावा. या ठिकाणी याच विभागातील आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय उत्तम पादीर सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या या ठिकाणी मात्र MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत, त्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा वक्रतुंड क्लब मोरेवाडी, वक्रतुंड क्लब मोरेवाडीच्या वतीनं सहर्ष स्वागत केले जात आहे. घेऊन चालतो पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
अनिल पादेर या गोलंदाजाचा वापर केला जातोय. स्ट्राईकवर फलंदाज शुभम नाईकला पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला कोडून काढलंय मिड विकेट रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. पहिला गोलंदाज थोडासा महागडा ठरला विनायक गोरे, स्वतः संघाचा संघनायक, आणि संघनायक या ठिकाणी मात्र थोडासा अपयशी ठरला. आणि दुसरा गोलंदाज आपण अनिल पादेरचा वापर केला जातोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा स्वतः विनायक आहे, चुकी नसेल. पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला या ठिकाणी मात्र अनिल पादेरनं. आणि जो प्रशांत डोकेडुकी ठरत होता त्या प्रशांतला मात्र या ठिकाणी माघारी धाडण्याचं काम केलं ते अनिलनं. आणि प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. तर वन डाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. मयूर पवारला धावफलकावर धावा लागल्यात 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या गोलंदाजावर मार पडल्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अनिल पादेरकडनं, कारण 2 चेंडू अतिशय चांगले फेकलेत. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मात्र थोड्याशा कॅलरीज कुठेतरी कमी पडल्या. आणि अजून एक बॅक टू बॅक फलंदाज बाद होतोय. शुभम नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. कौतुक करेन मी खरोखरच अनिलचं. अनिलनं मात्र आपल्या भात्यातील चांगले चेंडू या ठिकाणी फेकण्यास सुरुवात केली, कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 मोठे फलंदाज या ठिकाणी बाद करण्यात यश मिळालं, ते म्हणजे अनिलला. कारण सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला आली. प्रशांत आणि शुभम ही जोडी मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून बसली होती. त्या जोडीला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्याचं काम केलं ते अनिलनं. आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावर खेळाडू जाताना आपण पाहतोय अजयला. अजय स्ट्राईकवर फलंदाज मयूर पवार. इथे मात्र हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक संपादित केली अनिलनं. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली अनिल पादेरनं. जर अनिलसाठी जोरदार टाळ्या होत्या, कारण चांगली गोलंदाजी या गोलंदाजांनी केली. या 4 दिवसाच्या शृंखलेमध्ये पहिली हॅट्रिक अनिल पादेरनं. खरोखरच कौतुक करेन मी अनिलचं, कारण पहिला गोलंदाज मात्र महागडा ठरल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी अनिलनं केली. आणि बॅक टू बॅक 3 फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. शुभम, प्रशांत आणि मयूर ही जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला आली. त्याच्यानंतर मात्र मयूर बाद झाला आणि 3 गडी बॅक टू बॅक या ठिकाणी बाद करताना आपण पाहतोय अनिल पादेरला. अतिशय चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत अनिलनं फेकलेत आणि फक्त 1 धाव खर्च केले आणि 3 गडी बाद केलेत. इथे मात्र खरोखरच कर्णधाराने जो अनिलवर भरोसा दाखवला तो मात्र सार्थकी लावण्याचं काम केलं अनिलनं. खरोखरच जेव्हा असं काही घडतं तेव्हा निश्चितच सर्वाधिक खुशी कर्णधाराला होते, कारण कर्णधाराचा एक निर्णय सामन्याचं चित्र उद्ध्वस्त करून टाकतंय. आणि ते काम या ठिकाणी मात्र थोडंसं का होईना ते मात्र अनिलनं करून दाखवलं. इथे मात्र स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय डावखुरे हाताचा फलंदाज अजय. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय विनायक. हलक्याशा हाताने कट केले, चतुराई दाखवली या ठिकाणी मात्र फलंदाजाने. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा पेस कोल्हा. एक मन असं झालं होतं फलंदाजाचं की चेंडूला सोडू, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र कट करण्याचं काम केलं. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तेवढ्याच ताकदीचा होता आणि डॉट चेंडू. आणि या डॉट चेंडूने मात्र संघाची धावसंख्या स्थिर आहे, जी 18 धावेवर थांबले गाडी. इथे मात्र 18 धावेवर गाडी थांबली होती आणि तिथून मात्र एक्सलेटर पॉवर दिला आणि हँडसम षटकार अजयच्या बॅटमधून. हा पहिला षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा.
सर्व काही सुरळीत होतं. पहिले 5 चेंडू मात्र सुरळीत होते, शेवटचा चेंडू मात्र फलंदाजाचा होता. 5 चेंडू गोलंदाजाचे होते, त्याच्यानंतर 6वा चेंडू मात्र फलंदाजाचा होता. त्याने हाय हँडसम षटकार मिडॉनच्या डोक्याच्या वरनं डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाने मात्र तो चेंडू दाडला सरळ 6 धावांसाठी. आणि कुठेतरी गरज होती या धावा बनवण्याची या एकता मोपाडा संघाला, कारण धावा येत नव्हत्या. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत होते आणि इथून मात्र सामन्याची जबाबदारी कोणत्या तरी खेळाडूला घ्यायची होती. ती जबाबदारी स्वीकारले. या ठिकाणी मात्र अजयने एक षटकार दाखवलाय. त्याच प्रकारचा खेळ करेल का विनायक? आणि शेवटचं षटक, 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय मूर्ती लहान पण कीर्तिमान, ज्याच्या अफलातून षटकार असतात, तो गोलंदाज भगवान गोरेला पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, धावचीची संधी होती, गमावली. स्ट्राईक मात्र अजयने स्वतःकडे घेतली, कारण माहित आहे विनायकच्या बॅटला चेंडू लागला नाहीये. स्ट्राईक आपल्याकडे येणे खूप गरजेचं आहे, कारण माझ्या बॅटमधून धावा येत आहेत, हा विश्वास असतो एखाद्या फलंदाजाचा. तसा विश्वास दाखवला या ठिकाणी मात्र अजयने स्वतःवर, कारण पहिला चेंडू डॉट फेकला गेला भगवानना. भगवान हा असा खेळाडू आहे ज्याच्या उंचीवर कोणी जाऊ नये, कारण या खेळाडूने कित्येक मैदानं गाजवल्यात. मी तो आजही सामना इथे मात्र मी ज्या गोलंदाजाचा उल्लेख केलाय तो गोलंदाज मात्र हवी ठरत चाललाय फलंदाजांवर, कारण ज्या अनिलवर शेवटच्या चेंडूवर जो प्रहार चढवला त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी शांत ठेवण्याचं काम केलंय या भगवाननं. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र 3रा चेंडू बीट केलाय. दस्तक ते मस्तक देताना या ठिकाणी मात्र गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या असं वाटत होतं. 40 ते 45 धावा आरामात बनवेल. बॅटची कडा आणि 1 धाव मिळेल. 26 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 17 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये लागल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र फक्त आणि फक्त 9 धावा आल्यात. 10 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 9 धावा बनल्या. म्हणजे किती चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ते अनिल पादीर आणि भगवान गोरे या गोलंदाजाकडनं. 4 चेंडू आतापर्यंत भगवानने फेकलेत. अतिशय सुरेख गोलंदाजी मी म्हणेन. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. लो फुलटोसचा चेंडू फलंदाजाला चकमा देण्याचा विचार होता, परंतु अवंतर चेंडू आहे हा. चेंडू दिशाहीन चेंडू. पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर केले. पंचांना या रणरणत्या उन्हामध्ये मात्र कवायत करण्याची संधी मिळाली. त्या दोन्ही पंचांचं पुन्हा एकदा मी समालोचनाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पंचांकडे लाईव्ह अपील केली जाते. निश्चितच या ठिकाणी अपील कोणत्या गोष्टीसाठी केली हेच समजलं नाहीये. लेग बिफोर, धन्यवाद. मग बरोबर आहे आपली, कारण जर रनआउट साठी असती तर रनआउट लेगी पंचांकडे अपील करता आली असती, परंतु लेग बिफोर साठी अपील होती. आपली अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली. धावसंख्या धावफलकावर 28 झाली. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर चित्र स्पष्ट होईल कोणत्या असेल. 1 2 3 4 डॉट की विकेट. शेवटचा बॉल असेल मित्रा. पंच आपण निर्णय लगेच कळवायचा आहे. दोन्ही पंचांनी विचार विनिमय करून निर्णय कळवायचा आहे. पिंपळी संघ आपल्याला विनंती आहे, पंचांवर दबाव आणू नका, कारण अतिशय चांगले पंच आहेत. 4 दिवस अतिशय चांगले पंचांची कामगिरी या ठिकाणी आपण करताना पाहतोय. कुमार केवारी आणि रमेश पादीर ही पंचांची जोडी अतिशय चांगले पंच आहेत.
आणि अचूक निर्णय देण्यासाठी ते माहीर आहेत. शेवटचा चेंडू भगवानचा, शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र मी म्हणेन खऱ्या अर्थाने भगवानने मात्र इम्प्रेस केलं. अतिशय चांगली गोलंदाजी, वारंवार शॉर्ट पिच चेंडू टाकून सुद्धा फलंदाजाला काही करता आलं नाही. मी कौतुक करेन भगवानचं. मी अगोदरच गोलंदाजीला सुरुवात होताना केले होतं, सांगितलं होतं की या खेळाडूच्या उंचीवर जाऊ नका, कारण हा खेळाडू खूप महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. आणि इथे मात्र चांगलं काम पाहायला मिळालं भगवान गोरेचा. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 28. येणाऱ्या तीन षटकामध्ये 29 धावांची गरज असेल, म्हणजे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल, ती म्हणजे पिंपोली संघाला. चॉईस प्लेयर तुमच्याकडे संतोष आणि आहे ना मोहन पाटील. गाड आहे. हा गाड आहे. गाड घरी तेव्हा मासे आणले. घेऊन गेला कोण तर. विनायक काय नको नाही लगेच जाशील तू. चटकर बसला थिएटर एक चटकार बसला आणि चौका बसला ना थिएटर पहिली ना. घेऊन चलतो पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पिंपळोली बनाम एकता मोहपाडा. प्रथम फलंदाजी करताना 28 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 29 धावांचं लक्ष ठेवलं. येणाऱ्या 18 चेंडू आणि 29 धावांचा आव्हान ठेवून सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. विनायक गोरे आणि अनिल पादिरे ही जोडी मात्र खेळपट्टीवर जातोय. स्ट्राईकवर फलंदाज एक हुकमी एकता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो पिंपळोली संघाचा तारणार विनायक गोरे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम, आणि शुभमनं मात्र या ठिकाणी संधी. हे काय घडलं, अपेक्षाही केली नसेल या ठिकाणी मोहपाडा संघानं की असा एक सोपा झेल या ठिकाणी सोडला जाईल. परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये असं खूप वेळा घडत असतं. मनाला लावून घेऊ नका, कारण क्रिकेट हा खेळ आहे, चुका तर होणारच. सोपा झेल होता आणि झेल एक अतिशय घनघाती फलंदाजाचा सोडलाय. शुभमने शुभमचं काम केलं, परंतु विनायकला मात्र ते काम करता आलं नाही. घेऊन चलतो पुन्हा मैदानाकडे, खेळपट्टीवर या ठिकाणी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धाडस दाखवलं ते विनायकनं, कॉलिंग केलं. या ठिकाणी थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय या मोहपाडा संघाकडनं, कारण चपळ क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू आहे या मोहपाडा संघाची. मी कित्येक सामन्यात या संघाला पाहिलंय, परंतु या ठिकाणी थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं.
कारण ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र दुहेरी धाव घेण्यात यश आलं, तेवढंच कौतुक करेन मी या दोन्ही फलंदाजाचं. अनिल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आलाय. आता मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये का होईना झेल पकडलाय, संधी मिळवली या ठिकाणी मात्र शुभमनं आणि अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. वन डाऊनचा फलंदाज भगवान गोरे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, ज्याचा षटकार पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग आलेला असतो तो भगवान. कारण या खेळाडूला मी वांगणी प्रीमियर लीगला पाहिलं होतं, काय अफलातून फलंदाजी केली होती या फलंदाजानं. लाऊड अपील पंचांनी उचलून धरली, पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विनायक गोरे बॅक टू द पॅव्हिलियन. खेळपट्टी खूप चांगली आहे. जेवढी खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल आहे तेवढीच गोलंदाजाला सुद्धा अनुकूल आहे. कारण पहिल्या फलंदाजी करताना ज्यावेळेला मोहपाडा संघ उतरला तेव्हा 17 धावा एका षटकामध्ये कुठल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले. इथे मात्र 2 गडी बॅक टू बॅक पॅव्हिलियन मध्ये पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अनिल आणि विनायक ही जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला आली. भगवान आणि लकी ही जोडी मात्र खेळपट्टीवर आहे. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू आणि 3 धावा. बॉल टू रन असा समीकरण चाललंय, परंतु या ठिकाणी मोठा फटका खेळलाय, संधीचं सोनं केलं. शॉर्ट पिच चेंडू होता आणि पुरेपूर त्याचा मात्र फायदा उचलला लकीनं. निश्चितच लकीला या ठिकाणी डगआउट मधूनच सांगून पाठवलेला चेंडू जातील तेवढी ताकद आहे तुझ्यामध्ये, आणि ते काम केलं. खरोखरच एखाद्या खेळाडूचा जेव्हा आपण त्याला आत्मविश्वास वाढवतो ना, तेव्हा तो खेळाडू मात्र खरोखरच एक आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. इथे मात्र बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क आला नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल, आणि या सिंगलने मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 10 धावा. 29 टार्गेट आहे ना, 29 आहे ना. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तिचा आहे या मोपाडा संघामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय मयूर पवारला. कर्णधाराने मात्र मयूरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे अनिलने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी मात्र या ठिकाणी मोहपाडा संघाकडनं कोणाला तरी करावी लागेल. परंतु ती गोलंदाजी कोण करेल, कारण लकीच्या बॅट मधून धावा यायला सुरुवात झाली. एक हँडसम षटकार आपण पाहिला, षटकाराने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन केलं ते लकीनं. इथे मात्र टॅप केलाय चेंडूला, चेंडू सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 11 धावा धावफलकावर लागल्यात. 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गरज होती का प्रश्न विचारला जातोय. कारण जर सरळ बॅट मधने धावा येत असेल तर बॅट आडवी करण्याची गरज काय. परंतु या ठिकाणी मात्र फलंदाजाचा मानस वेगळा असेल. एखादा चौकार किंवा मोठा फटका आला तर तेवढंच आपण आगेकूच करू. परंतु या ठिकाणी मात्र थोडासा हवी ठरला गोलंदाज. रिवर्स दुधारी तलवार म्हटली जाते, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र लाऊड अपील, पंचांना गुमराह करण्याचं काम केलं जातंय.
आणि निश्चितच गोलंदाज जेव्हाही निर्धाव चेंडू फेकतो तेव्हा मात्र थोडासा दबाव टाकण्याचं काम मात्र या ठिकाणी फलंदाजांवर करतोय. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर मात्र आत्मविश्वास उंचावला असेल गोलंदाज मयूर पवारचा, कारण भगवान गोरे सारख्या फलंदाजाला आपण जर शांत ठेवू शकला तर मात्र चांगली गोलंदाजी आपण केली. इथे मात्र जास्त वेळ भगवानला शांत ठेवू शकत नाहीये. मी आधीच म्हटलं होतं या खेळाडूचे षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेला असतो, कारण निश्चितच भगवान सारख्या एक जखमी वाघाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. 2 चेंडू शांत राहिला, थोडा 2 पावलं मागे गेला, त्याच्यानंतर मात्र झेप घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला तो भगवान गोरेचा. 6 धाव्या न संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा झाल्या, 17 धावा झाल्या आणि अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र हुक केला, क्षेत्ररक्षक येईल का? क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं हाय हँडसम षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. डगआउट मधून आवाज करू नका, या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचना येत आहेत, अन्यथा आपल्याला 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल. तुम्ही आपल्या संघासाठी धावा येतात, टाळ्या वाजवा, शिट्या वाजवा, चालतील, पण आवाज देऊ नका. इथे मात्र प्रहार चढवली, 2 चेंडू गोलंदाजाचे होते, त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू फलंदाजाने प्रहार केला. आता मात्र रिव्हर्स अटेंड केलाय. पहिला रिव्हर्स फसला होता, दुसऱ्या रिव्हर्सला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. ज्या वेळेला एखादा फलंदाज मोठे फटके खेळतो तेव्हा मात्र आपोआप या ठिकाणी मात्र असे फटके खेळले जातात, कारण तेवढा त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. 4 धावा मिळतील आणि या 4 धाव्याने सामना मात्र खुला केलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 2 धाव्यांची गरज आहे, फक्त आणि फक्त 2 धावा. विजयापासून 2 पावलं दूर या ठिकाणी मात्र पिंपळवली संघ. जो भगवान 2 चेंडू शांत होता त्या भगवाननं मात्र 3 चेंडूवर सामन्याचं चित्र उद्ध्वस्त करून टाकलं, होत्याचं नव्हतं करून टाकलं आणि सामना मात्र आपल्या खिशामध्ये घालण्याच्या प्रयत्नात आहे, कारण 2 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय अजयला. इथे मात्र विजयाचा चौकार आणि चौकारानं मात्र 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय पिंपळवली संघ. पिंपळवली संघाचे मात्र खूप खूप आभार आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल एकता मोहपाडा संघाचा कौतुक आणि आभार.